अंगणवाडी सेविका मदतनीसांचे मानधन व भत्ता बाबत जी.आर. निर्गमित। या दिवशी थेट खात्यात मानधन जमा। सेविका खुश, सरकारकडून 3 नोव्हेंबर मोठी खुशखबर। तर पाहूया जी.आर. सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक। तर पाहूया शासन निर्णय। आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते। सदर शासन निर्णय अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्याकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त निधी विचारात घेऊन केंद्र हिस्सा व त्यास समरूप राज्य हिस्सा निधी खालील वितरणपत्रातील रक्कना क्रमांक 1 मधील प्रधान लेखा शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रक्कना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदींमधून रक्कना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये 125,0351 कोटी इतका एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित करण्यात व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या दिनांक 5/12/2023 व दिनांक 7/4/2025 मधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन केंद्र व त्यांचा समरूप राज्य हिस्सा ही निधी तात्काळ SNA खात्यात जमा करून सदर निधी विहित पद्धतीने उपयोजनात कार्यवाही पूर्ण करावी। सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या दिनांक 5/12/2023 व 7/12/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये दिलेल्या माहितीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्याचा संकेतांक क्रमांक 2025101039279030 असा आहे। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशा व नावाने।